तर बिनविरोध उमेदवारांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। कोर्टात जाऊन काही होणार नाही, निवडणूक आयोगानं निवडणूक रद्द करावी, आरो यांचे फोन कॉल रेकॉर्ड काढावेत असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं। दरम्यान राज ठाकरेंनीही भाजपला पश्चिम बंगालमधील निवडणुकांची आठवण करून देत भाजपनं तिथे जसा बिनविरोध निवडणुकीला विरोध केलेला होता तसा इथेही भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन केलं। जे मतदार ज्यांना आपण जेनझी म्हणतो, पहिलं प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते, त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया करून जसं आता मध्ये नगर परिषदांचं झालं ना, निवडणुका परत घेतल्या, तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबवून ठेवू नका, तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत। तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात, नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात। हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल, तो होऊ देऊ नका। की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं। त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता, कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं। म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात।